अरे शिव हम्म. अशी शेती होती बरड होतं त्यात भुलग सुद्धा येत नव्हतं एवढाला फुलडू होता डोक्या एवढ्याला हा फुलडू राहत होता भुलग येत होतं भुलग पेरत होतो आम्ही बरडाचं रान होतोय बरड लगे खडकवर हा मग अशा पूर्वी काय झालं हम्म. आपले धरण झालं हा धरण झाल्यामुळं आपले वावर चांगले वावर त्याच्या शेतात गेले धरणात गेले धरणात गेले हा धरणात गेले मग याले काय कर गाळ टाकला ह्या शेतात आपण गाळ टाकला हा हा शेताला गाळ टाकला मग हे चांगलं झालं चांगले झाले हा मग चांगलं झालं मग असं झालं की असं वाटलं मग लावा खाणं आंबे हा तिकडे त्या पुरी लावलं होते आंबे पुरी हा हा मग असं वाटलं लावा आंबे आता इथं हा मग इथं आंबे लावून दिले बर आंबे लावून दिले मग लावता लावता हम्म. चांगलंच झालं हम्म. मग ते चांगले दिसू लागले हम्म. मग असं वाटलं आता चांगलं झालं चांगलं हो राहिलं हम्म. त्या बर्डाचं सोनं झालं बरो. ह्या शेतामध्ये आंबे लावण्याचं कसं डोक्यात आलं ते आंबे लावण्याचं असं डोक्यात आलं हम्म. सतीश भारत ही माझी मुलं हम्म. त्याचे माझे भाऊ कृषी अधिकारी अच्छा मग त्यानं सल्ला दिली त्याने हा की भारत तू आंबे लाव हम्म. मग आम्ही आंबे लावले हम्म. आंबे मोठाले झाले हम्म. 40 वर्ष मग आता काय करायचं याच्या पुढं हम्म. याच्या पुढं असं केलं हम्म. आता नर्सरी टाकायची मामा म्हणू लागले आमचे हम्म. जसं की तुम्ही आता नर्सरी टाका हा नर्सरी टाका हम्म. मग नर्सरी टाकली बर मग नर्सरी टाकली मग त्याच्या पुढं असं झालं नर्सरी टाकता मग कलमा बांधणी वगैरे कलमा सुरू झाली बांधणे वगैरे सुरू झाले हा कलमा बांधणे मग बुलढाण्याची मंडळी येत हा कलमा बांधत हो मग कलमा बांधता मग पुढं वाढ झाली त्याची मोठी सध्या कोणकोणत्या कलमा भेटतात आपल्या नर्सरीमध्ये आता केशर दशेरी हम्म. पायरी हम्म. लंगडा हम्म. असे भेटते आंब्या व्यतिरिक्त अजून कोणत्या कलमा इतर झाडांच्या भेटतात आंबे हेच भेटतात ना कलमा अशा जांभळी हम्म. जांभूळ नारळ हम्म. सीताफळ हम्म. पेरू ओके अशा भेटतात हां पाण्याचं नियोजन कसं करता तुम्ही पाण्याचे नियोजन आपल्या विहिरी आहे हम्म. 2-3 विहिरी आहे शेततळं आहे हम्म. शेततळ्यावर पाणी घेतो निपूर आली तर हम्म. त्याच्यात मग आपल्या विहिरी आहेच आहेच हां सध्या याला ठिबकाचं पाणी दिसतंय ठिबकाचं पाणी याच्यावर ठिबक टाकेले हां हां 2 नळ्या आहे हां ठिबक आहे त्याला खत टाकायचं ओके या नळ्याला बरं साधारण एका झाडाला किती आंबे घेतात उत्पन्न किती असतं एका झाडाला उत्पन्न किती असतं आता ते त्याला माहिती आहे मुलायला अच्छा एवढं काही मला आठवत नाही आता आपल्याला नाही हां माहीत हां बरं बरं मग आता 2 वर्षापूर्वीपासून तरी सुरू झालं त्याचं उत्पन्न अच्छा हो. आता ही झाडं लावून किती दिवस झालेली आहेत हे झाडं लावून झाले आता 5 वर्ष होऊन गेले आता हो हां बरं 5 वर्ष होऊन गेले हम्म. आता 2 वर्षापासून तरी सुरू झाले आता हम्म, हम्म. ही इस्रायल पद्धती आहे असं म्हणण्यात आलं हा इस्रायल पद्धती हम्म. आपलं आमचे भाऊ हम्म. रामदास पाटील हम्म. कृषी अधिकारी हां हां भारत सतीशचे मामा अच्छा हां त्यांनी सांगितलं की ही नवीन पद्धतीने लावा याच्यामध्ये चांगलं हे आहे चांगलं आहे नवीन नवीन तंत्रज्ञानाला धरून चालावं लागतं चालावं. त्यानं आम्हाला सल्ला दिली हां मग हे करून राहिले अच्छा त्याला यश आलं हां यश आलं सोनं झालं त्याचं हां कामाचं त्याच्या हो चालू आहे अच्छा पाठीमागे जांभळीचे सुद्धा झाडं दिसतात लावली हो बार रोळी लावली काही हम्म. आता हे आंबे लावले तेव्हा लावले होते हा. मोठाली झाडं आता पुन्हा नंतर बोर डोळी लावली बहारडोळी पण लावलेली हा बार डोळी लावली अच्छा पेरू लावले पेरू आहे सापळे सीताफळ आहे ओके इकडे सागांची सुद्धा झाडं दिसत आहेत साग लावले अच्छा साग लावले हा हम्म, हम्म, साग लावले झोपून हम्म. आंब्याच्या जांभळी हम्म, हम्म.